आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मर्यादा पुरुषोत्तम म्हणून घेणारा राम एका स्त्रीच्या मोहात फसून आपल्या कर्तव्य पथावरून हटला। या कलंकातून इतिहास तुम्हाला कधी मुक्त नाही करणार। सीते, सीते, माझ्यासाठी फक्त राजाचीच कर्तव्य आहेत का? मानवतेच्या नात्याने, पतीच्या नात्याने माझी काहीच कर्तव्य नाहीत का? मी तुला साथ नको का द्यायला? कुठली मानवता, कुठलं नातं महाराज? ज्या दिवशी तुम्ही राजमुकुट घालून राजा होण्याची शपथ घेतली होती, त्याच दिवशी तुम्ही साधारण मानव असण्याच्या अधिकारांना तिलांजली दिली होती। सीते, जर राजाचा हाच धर्म असेल तर मग मी राजा नाहीच राहणार। मीही तुझ्यासोबत निघून जाईन। जर असं आपण केलं तर राजाची प्रतिष्ठा आणि रघुकुलाच्या उज्ज्वल कीर्तीला आणखीन आघात पोहोचवाल। मर्यादा पुरुषोत्तम म्हणून घेणारा राम एका स्त्रीच्या मोहात फसून आपल्या कर्तव्य पथावरून हटला। या कलंकातून इतिहास तुम्हाला कधी मुक्त नाही करणार। सीते, सीते, माझ्यासाठी फक्त राजाचीच कर्तव्य आहेत का? मानवतेच्या नात्याने, पतीच्या नात्याने माझी काहीच कर्तव्य नाहीत का? मी तुला साथ नको का द्यायला? कुठली मानवता, कुठलं नातं महाराज? ज्या दिवशी तुम्ही राजमुकुट घालून राजा होण्याची शपथ घेतली होती, त्याच दिवशी तुम्ही साधारण मानव असण्याच्या अधिकारांना तिलांजली दिली होती। राजाचा कोणी नातेवाईक, कोणी संबंधी नसतो। राजाची कोणीही पत्नी नसते। तो सर्वांसाठी एक संन्यासी बनून जातो। त्याचं नातं केवळ प्रजेबरोबरच असतं। सीते, मला समस्त अपयशांचा भागीदार होणं स्वीकार आहे। भलेही सारे जग माझी निंदा करो, पण मी एका निर्दोष पत्नीवर हा अत्याचार, हा अन्याय नाही करू शकत। तुम्ही राजा असूनही धर्माचा मार्ग सोडू पाहताय। धर्म काय आहे? धर्म तोच आहे ज्याचा आपला अंतरात्मा स्वीकार करेल। गुरुदेवाने याची पुष्टी केली आहे। म्हणूनच माझा आत्मा जे योग्य तेच समजेल, मी तेच करणार। मी सारं काही त्यागेन, परंतु सीतेचा त्याग नाही करणार। हाच तुमचा निर्णय आहे का महाराज? हो।